नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमी या अत्यंत पवित्र आणि दिव्य पर्वाचे महत्त्व. ज्या दिवशी अंधार दूर होतो, ज्या दिवशी नव्या ऊर्जेचा जन्म होतो, तो दिवस म्हणजे रथसप्तमी. हा दिवस सूर्यदेवाची उपासना करून आरोग्य, तेज आणि समृद्धी मिळविण्याचा दिवस आहे. सूर्यदेव म्हणजे संपूर्ण सृष्टीचे जीवनदाते. त्यांचा रथ 7 घोड्यांनी ओढलेला असतो. हे 7 घोडे म्हणजे आठवड्याचे 7 दिवस, इंद्रधनुष्याचे 7 रंग आणि मानवातील 7 चक्र. रथसप्तमीच्या दिवशी सूर्य उत्तरायणात गतिमान होतो आणि पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा वाढते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी हा दिवस म्हणजे रथसप्तमी. शास्त्रात सांगितले आहे की या दिवशी केलेली सूर्योपासना संपूर्ण वर्षभर फलदायी ठरते. म्हणूनच या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. एक पौराणिक कथा सांगितली जाते. राजा युनाश्व यांचा पुत्र दीर्घकाळ आजारी होता. राजमातेला ऋषींनी सांगितले की रथसप्तमीचे व्रत पूर्ण श्रद्धेने करावे. मातेने सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली आणि सूर्यकिरणांच्या कृपेने तो बालक पूर्णपणे निरोगी झाला. यामुळे रथसप्तमी रोगनाशक पर्व मानले जाते. रथसप्तमीला सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. अत्यंत पुण्यदायी मानले जाते. डोक्यावर एरंड, दूर्वा किंवा औदुंबराची पाने ठेवून स्नान केल्यास सर्व पापांचे क्षालन होते. या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने आयुष्य तेजस्वी होते. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन लाल फूल व अक्षता अर्पण करा आणि म्हणा, ओम सूर्याय नमः. गूळ, तीळ, तांदूळ यांचे दान केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात सुख शांती नांदते. रथसप्तमीच्या काळातील सूर्यकिरणामध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. सकाळच्या सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसल्यास हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो. मित्रांनो, रथसप्तमी म्हणजे नवीन सुरुवात, नवीन आशा आणि नवीन ऊर्जा. सूर्यदेव आपल्याला शिकवतात की कितीही अंधार असला तरी प्रकाश नक्की येतो. या पवित्र दिवशी सूर्यनारायणाची उपासना करा आणि आरोग्य, यश व समाधान प्राप्त करा. ओम सूर्याय नमः.